रुपयाचं पारितोषिक मोहिते गुरुजी यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया पवन भारती पहिला षटक घेऊन आला आपल्या संघाकडून. मारा करणार हर्षल याला. पहिला चेंडू आणि पहिला उत्कृष्ट चेंडू. काही चेंडू समजून आला नाही आणि चेंडू मात्र तो निर्धाव. पाहूया पुढील चेंडू पवन याचा. हर्षल मारा करणार जोरदार फटकवला चेंडू आणि तितकंच गताळू क्षेत्ररक्षण होतं आणि पहिला चौकार हर्षलाच्या बॅट मधून. शुभम आणि जोरदार फटका. पुन्हा एकदा फटका जोरदार आणि पुन्हा एकदा चौकार. 2 सलग चौकार आणि 3 सलग चौकार मारत 101 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. पाहूया 3 चेंडू आणि 3 चौकार मारत का शुभम. जोरदार फटका परंतु चेंडू मात्र तो निर्धाव. बक्षीस मात्र हुकलेला आहे. पाहूया पुढील चेंडू पवन याचा शुभम साठी. उत्कृष्ट चेंडू काही समजला नाही शुभम याला. चेंडू मात्र तो निर्धाव. दरम्यान पहिलं षटक संपतंय. स्टेट बॅटने खेळ. दरम्यान पहिलं षटक चालू असताना पवन भारती यांचं पुढील चेंडू शिवम साठी. उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने कटवला आहे. चेंडू मात्र तो एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. दरम्यान पहिल्या षटकाखेरीज नानू फायटर संघाची धावसंख्या ती 10 बिनबाद 10. पाहूया आता पुढील षटक घेऊन येत आहेत ते प्रवीण मटकर. मारा करणार प्रदीप मटकर यांना. पहिला चेंडू प्रदीप मटकर यांसाठी. अतिरिक्त धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. या धावसंख्येने धावसंख्या होते. जोरदार फटका मारलाय प्रदीप मटकर यांनी परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या पोचते ती 12. पुढील चेंडू शिवम साठी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. काहीस लाईन आणि लेनचे बिघाड पायामध्ये प्रवीण मटकर यांच्याकडून. पुन्हा जोरदार फटका परंतु एक धाव मिळवण्यात यशस्वी झाले तो शुभम. पुढील चेंडू प्रदीप मटकर साठी. उत्कृष्ट चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र तोय निर्धाव. पुढील चेंडू प्रवीण याचा आणि उत्कृष्ट चेंडू. फलंदाज बाद होत आहेत. प्रदीप मटकर बाद होत आहेत आणि पहिला फटका बसतोय तो नानू फायटर संघाला. पाहूया त्याची जागा टिकवून येत आहे तो नयन. दरम्यान दुसरे षटक चालू असताना प्रवीण मटकर यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी वरती पहिला गडी बाद केलाय नानू फायटर संघाचा. संख्या होते 14 एक बाद 14. पुढील चेंडू नयनसाठी उत्कृष्ट चेंडू परंतु एक धाव मिळते. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाखेरीज नानू फायटर संघाची धावसंख्या आहे ती 15. 2 प्रशुल्याचा पुढील चेंडू. उत्कृष्ट चेंडू काही समजला नाही शुभम याला. चेंडू मात्र तो निर्धाव. पुढील चेंडू प्रशुल्याचा शुभम साठी. जोरदार फटका आणि उत्कृष्ट चौकार मारलाय तो शुभम याने. या 4 धावे संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 एक बाद 19. प्रशुल्याचा पुढील चेंडू. पुन्हा उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा चेंडू समजला नाही. चेंडू मात्र तो निर्धाव. धावसंख्या देतेच. प्रशुल्याचा पुढील चेंडू बॅटने खेळायला सांगितलं. आता मात्र चेंडू मात्र गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावसंख्या होते ती 21. दरम्यान पुढील चेंडू प्रशुल्याचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. इतक्यात एक धाव मिळते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 22.
चौथा षटक घेऊन आलाय तो प्रवीण. उत्कृष्ट फटका ऑफसाईडच्या दिशेने, परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या मिळते 2. धावसंख्या होते 24. दरम्यान चौथा षटक वैयक्तिक दुसऱ्याने संघाचं चौथं षटक घेऊन आलाय प्रवीण मटकर. सामना करणार नयन. उत्कृष्ट पटकवला चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळते एकच. एक धावसंख्या, 1 रन मिळतोय. पुढे चेंडू प्रवीण याचा. चेंडू मात्र आता डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 रन्स मिळत आहेत. या 2 धावसंख्या पोहोचते 27 रन होते. पुढील चेंडू प्रवीण याचा. काही गचा क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव संख्या. पुढील चेंडू अतिरिक्त धावसंख्या मिळते. धावसंख्या पोहोचते 29. आता मात्र जोरदार फटका आणि 4 धावसंख्या. चौकार, खणखणीत चौकार मिळालाय तो नयन याच्या बॅट मधून. प्रवीण पुढील चेंडू पुन्हा जोरदार फटका, परत चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 34. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या हा राहते चालू आहे ना. 35 धावाचं आव्हान ठेवलं ते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो प्रदीप मटकर. स्ट्राईकला आहे तो पवन भारती. पहिला चेंडू, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पटवलाय, परंतु चेंडू मात्र राहतोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 1 धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. 35 धावसंख्या, 35 धावांचं आव्हान आहे ते जय शिवराय संघासमोर. स्ट्राईकला आहे तो पवन, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रवीण मटकर. पुढील चेंडू प्रदीप यांचा जोरदार फटकलाय, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण होतंय आणि हा चेंडू मात्र राहतोय चौकारसाठी. आणि 4 धावांनी संघ धावसंख्या होते 5. धावसंख्या होती 6. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पटकावलाय आणि 2 धाव मिळत आहेत. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होती 8. पुढील चेंडू प्रदीप यांचा मारा सामना करणार तो पवन. जोरदार पटकला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचली 9 धावसंख्येवरती. पुढील चेंडू प्रवीण साठी ऑफसाईड दिशेने पटकावलाय. गच्चा क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव. धावसंख्या मात्र होते 10. आता मात्र स्ट्राईकला आहे तो पवन भारती. जोरदार फटकला पुन्हा एकदा. अशा प्रकारे पुन्हा एकदा चेंडू होतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 12. दरम्यान पहिला षटक संपतंय. जय शिवराय संघाच्या धावसंख्या आहे ती 12, बिनबाद 12. पुढील षटक घेऊन आलाय तो अनुज. सामना करणार प्रवीण याने जोरदार फटकलाय. गच्चा क्षेत्ररक्षण. धावबाचा प्रयत्न होता, परंतु काय प्रयत्न हुकलेला आहे. 1 धावसंख्या मिळते. आता मात्र स्ट्राईकला आहे तो पवन. मारा करणार अनुज. उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू काय समजला नाही पवन भारती याला. चेंडू तो निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच. पुढे चेंडू अनुज आता पुन्हा एकदा ऑफसाईड पटकावलाय. चेंडू मात्र राहतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या ते 15. अनुज याचा पुढे चेंडू पवन साठी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पटकवलाय. चेंडू मात्र आता डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या मिळते होते 17. पुढील चेंडू अनुजाचा पवन साठी. चांगला चेंडू ऑफसाईड. तितकंच चांगलं क्षेत्र पाय मिळते आपल्याला संदीप भारती यांच्याकडून. धाव मात्र 1 मिळते. धावसंख्या होती 18.
स्ट्राईकला आता मात्र आहे तो प्रवीण मटकर. अनुजाचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. आता मात्र साईड असे चेंज केले अनुजाने. पाहूया काय. चांगला फटका होता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण धावबाचा दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाखेरीज धावसंख्या होते 19. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावा. नयन फुल षटक घेऊन स्ट्राईकला तो प्रवीण. पहिला चेंडू चांगला चेंडू. एकच धाव मिळते. गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे. अशा प्रकारे 3 धाव मिळत आहेत. धावसंख्या बसते 22. पुढील चेंडू नयनाचा प्रवीणसाठी. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 23. आता मात्र उत्कृष्ट फटका. मात्र चेंडू आता डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या होते ती 24. एक धाव मिळते. धावसंख्या होते 25. आता इथं आडवा पडलं तरी झोप येईल नाही. अशा प्रकारे धावबाद झालाय तो पवन भारती. अशा प्रकारे पहिला झटका बसलाय तो जय शिवराय संघाला. धावसंख्या होते 26. ठीक आहे चल. अरे उत्कृष्ट असा फटका प्रवीणाच्या बॅट मधून निघाला. कणकणीत चौका. धावसंख्या बोलते ती ग्राउंड शॉट पाहिजे. मजा तो बघत ताकदीन मार भेटला पाहिजे. धावसंख्या होती ती. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. गच्चा क्षेत्ररक्षण 2 धावा मिळवण्यात यशस्वी आलेत. तो प्रवीण मटकर. आपले किती होणार पहिल्या मॅची? पहिल्या मॅची किती मग समजणार? आवश्यकता. मग सेमी फायनल काय होणार ना? 3 धावा. स्ट्राईकला तो जीवन. हो बघ आता बाद झालेला आहे जीवन. दुसरा झटका बसलाय तो जय शिवराय या संघाला. या पुढील होणारा सामना समर्थ वॉरियर्स विरुद्ध गांगो प्रसन्न. तर या दोन्ही संघाने आपले सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहे. हो असे तयारीत राहायचंय. या पुढील होणारा प्लेलिस्टच सामना करून समर्थ वॉरियर्स विरुद्ध करणार. गांगो 1 2 प्रसन्न. 3 मॅच फायनल सेमी फायनल असं. आता मात्र ऑस्ट्रेलिया पटकावलाय. 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. किती बॉल मध्ये 2 पाहिजे? आता मात्र स्ट्राईकला तो प्रवीण. अनुजाचा पुढील चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र स्कोर लेवल झालेला आहे. पुढील चेंडू 1 धावाची आवश्यकता. आणि अशा प्रकारे जय शिवराय